नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुन हा ज्या डॉक्टरांनी DNA केली होती सोनलची त्या डॉक्टरांकडे आलेला आहे आणि सांगतोय की मला जरा प्रॉब्लेम वाटतो आहे, कारण त्या मुलीचं एज 17 नाही आहे. काही कागदपत्रांनुसार तिचं एज 21 भरायला हवं. तर आपण पुन्हा एकदा टेस्ट करूया आणि ते सिक्रेट ठेवायचे, ते कोणापर्यंत पोचलं नाही पाहिजे. आणि काही गडबड वगैरे वाटली तर आम्ही इथेच असणार आहोत, तर आम्हाला लवकरात लवकर बाकीच्या सगळ्या गोष्टी कळवायच्या. डॉक्टर म्हणतात की मी एकदम प्रामाणिकपणे तुमची मदत करायला तयार आहे. तितक्यातच एक वॉर्डबॉय असतो, तो तिथे आलेला असतो आणि मग त्या वॉर्डबॉयला पाहिल्यानंतर डॉक्टरांना आठवतं की हा वॉर्डबॉय त्यावेळेला माझ्यासोबत होता आणि सगळं कागदपत्रांचं काम तोच पाहत होता. तर त्याला मग आता प्रश्न विचारतो अर्जुन की तुम्ही जेव्हा हे टेस्ट वगैरे करत होते तेव्हा तुमच्या काही लक्षात आलं का, किंवा कोणी आलं होतं गेलं होतं, कोणी तुम्हाला धमकवलं किंवा पैशांची ऑफर केली, असं काही घटना घडल्या होत्या का? तर तो वॉर्डबॉय म्हणतो की नाही, तसं काही झालेलं नाही. वॉर्डबॉयच्या चेहऱ्याला घाम फुटलेला असतो. अर्जुन त्याला विचारू लागतो की तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? तर तो म्हणतो काही नाही, इथे ना दरवेळेलाच काही ना काही वाद होत असतात, पेशंटचे नातेवाईक येतात, आम्हाला धमकावतात, म्हणून मी जरा घाबरलेलो आहे. डॉक्टर पण म्हणतात हो, हे ना कायमचंच झालं आहे की कोणी ना कोणी येतं, काही ना काही पेशंटचे नातेवाईक, आणि दरवेळेला काही ना काही बोलून आम्हाला घाबरवण्यात येतं. तर पोलीस आणि वकील या नात्याने आपला अर्जुन आणि सावंत हे म्हणतात की जर कधी काही प्रॉब्लेम वाटला तर आम्ही तुमच्यासाठी कायम हजर असू. काहीही प्रॉब्लेम वाटला तर एकदम बिनधास्तपणे आम्हाला सांगत जा. आणि मग आता त्यांचा निरोप घेऊन इथे अर्जुन निघतो. आता अर्जुनला पाहून खरं तर आता हा जो सचिन नावाचा वॉर्ड बॉय तो जरा घाबरलेला आपण पाहू शकतो, कारण त्याला घामच फुटला होता जेव्हा प्रश्न विचारायला अर्जुन सुरुवात करतो तेव्हा. त्याला आता भीती वाटायला लागली, कारण तो सचिनला सामील होता, सचिनला पहिले त्याने मदत केलेली आहे. अर्जुन आता निरोप घेतो. तर आता दुसरीकडे आपण पाहू शकतो की सायलीला फार राग आलेला असतो, कारण प्रिया फारच जास्त बरमळायला लागलेली आहे. कारण जी जेलमध्ये एक मुलगी आहे, तिचा मुलगा जेलमध्ये, तर तोही रडत असतो, त्याला त्याची आई मारत असते, सायली त्याला वाचवत असते. तर प्रिया लगेच इथेच आरडाओरडा सुरू करते की ह्या बाईच्या हातात ना मुलांना देऊ नका, ह्या बाईवरती माहिती आहे ना मुलांना तस्करी करण्याचा आरोप आहे, तर तुमच्याही मुलांवर तिची नजर पडली तर तुमचेही मुलं विकून टाकेल. तर त्यावेळेला सायली तिला म्हणू लागते की वाटेल तसं बोलायचं नाही ना, तू न्यायाधीश आहे ना तू कोर्ट आहे, माझ्यावरती आरोप लावून कशी काय मोकळी झाली? माझ्यावरती आरोप अजून सिद्ध झालेले नाही आणि मला काही गुन्ह्याची शिक्षाही भोगायची इथे वेळ आलेली नाही. माझा अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे आणि राहिली वेळ तुझी. तर तू आजकाल फारच जास्त बरमळायला लागली. तुझ्या बाळाचा विचार कर, काही बोलताना तुझ्या बाळावरती काय संस्कार होतील, हे असले घाणेरडे. तुझ्या मुलावर तरी चांगले संस्कार नीट कर. तर प्रिया म्हणते तू नको शिकव मला माझ्या मुलावर काय संस्कार करायचे आणि काय नाही. पण सायली म्हणते की तुझी ही जी काही परिस्थिती आहे ती पाहून तरी तुला शिकवायची वेळ आलेली तूच आणली आहे, त्याच्यामुळे तू तरी आता नीट वाग. तुझ्या मुलावर चांगले संस्कार, गर्भसंस्कार घडवण्याची वेळ तर ती नीट घडव. आणि राहिला विषय मी तस्करी करते की काय करते हे गुन्हा सिद्ध होईल तेव्हा कळेलच. तितक्यात त्यांच्यासोबतचीच एक म्हणजे कैदी येते आणि मग ती प्रियाशी भांडू लागते की आमची सायलीताई खरंच तशी नाही आहे, कारण मी जेव्हा व्हिजिटिंग रूममध्ये होते तेव्हा तिला आश्रमातली एक मुलगी भेटायला आली होती, तिच्यासोबत सायली इतकी प्रेमाने वागत होती, अगदी दोघीजणी मायलेकींसारख्या वाटत होत्या. तर तिचं कौतुक ऐकल्यावर प्रियाचं नेहमीप्रमाणे टाळकं फिरलं आणि त्या म्हातारीला मग ती म्हणते की तिचं कौतुक गाऊ नको, मला काही तिच्याबद्दल सांगू नको, आणि काही सांगायचं असलं ना तर तिकडेच जाय, तुझं ना नंतर काम पाहते, असं धमकावं लागते. सगळ्यांना आता फरक दिसायला लागला आहे सायलीमधला आणि प्रियामधला. प्रियाचं उर्मटपणे वागणं आणि आपल्या सायलीचं प्रेमळपणे वागणं. प्रियाचा संताप झालेला असतानाच तिकडनं सीमा खुणवू लागते की तुला मेसेज आला आहे, फोन आला आहे, तर तू बाजूला येतेस का? आता प्रिया सायलीकडे पाहते. सायली त्या लहान मुलाला जेवण भरवण्यात व्यस्त असते. लगेचच बाहेर जाते त्या खोलीतनं आणि दाराच्या आड जाऊन सीमा आणि प्रिया दोघीजणी आता मोबाईलवरती बोलू लागतात. प्रिया आता सचिनशी बोलू लागलेली असते. सचिनला विचारू लागते की पुढची हालचाल काय आहे, अर्जुनचा पाठलाग केला की नाही. तर आता इथे सचिन आणि हा सांगू लागतो की हो आम्ही त्याच्यावर पाळत ठेवून आहोत, तो कुठे गेला आहे ते समजलं की लगेच त्याच्या मागावर जाऊ. तर ती म्हणते समजलं तर, म्हणजे तुम्ही अजून त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केलेली नाही काय? मूर्ख लोक आहे, त्याच्या एकूण एक हालचालीवर लक्ष ठेवा, तो कुठे जातो आहे काय करतो आहे. तर सचिन म्हणतो की तो ना आज त्याच्या ऑफिसलाही गेलेला नाही, घरातनं बाहेर पडला आहे, कुठे गेला आहे कोणालाच माहीत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला शोधणं जरा कठीण जाते. प्रिया आता चिडते आणि प्रिया म्हणते एक क्षण खूप महत्त्वाचा आहे, अजिबात घाई करायची नाही किंवा गडबड करायची नाही किंवा कुठली चूकच झाली नाही पाहिजे. अर्जुनवरती एक डोळा असा ठेवा की
त्याची नजर हल्लीच नाही पाहिजे. त्याला शोधणं फार महत्त्वाचं आहे, कारण तो इथे येऊन गेला आहे. मला तरी वाटतं आहे तो पुरावे शोधण्यासाठी कुठेतरी जाऊ शकतो. तितक्यात ना राकेशला कॉल येतो त्या कॉन्स्टेबलचा, आणि तो सांगू लागतो की हा अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य हे सरकारी दवाखान्याच्या बाहेर आहे. ही गोष्ट कळल्या प्रियाच्या डोक्यात ट्यूब पेटली. प्रिया त्यांना सांगू लागते की 100% त्या रिपोर्टबद्दल त्यांना कळलं आहे, म्हणूनच ते सरकारी रिपोर्ट नवीन बनवण्यासाठी तिथे गेले असतील. तर आपल्याला काही करून ते रिपोर्ट पुन्हा एकदा चेंज करावं लागेल, तर तुम्ही आता ह्या गोष्टीच्या मागावर जा. तर इथे सचिन आणि राकेश म्हणतो हो आम्ही आता लगेच ताबडतोब तिकडे जातो. तितक्यात फोनवर बोलणं होत असतानाच तिथे सायली येते. पटकन प्रिया मोबाईल लपवते. सायलीने फोन पाहिला की काही भीती पण तिला वाटते, पण सीमा म्हणते की नाही पाहिला. दुसरीकडे आपण पाहू शकतो की आता डॉक्टर नवीन टेस्ट बनवण्यासाठी आता निघालेले. इन्स्पेक्टर, हवालदार, चैतन्य हे सगळे काही आता त्या खोलीच्या बाहेरच उभे, आणि हॉस्पिटलच्या बाहेर पण ID कार्ड दाखवल्याशिवाय किंवा झरती घेतल्याशिवाय कुणालाही पेशंटला आतमध्ये पाठवण्याची एंट्रीच नाही आहे, कारण इतकी जबरदस्त इथे फिल्डिंग लावण्यात आलेली आहे आपल्या अर्जुनकडनं आणि सावंत यांच्याकडनं. आता इथे आपला अर्जुन म्हणतो की मी निघतोय वाडगावला जायला, आणि तिकडे जाऊन त्या मुलीच्या आईवडील भेटताय की नाही हे चौकशी करून येतो. तर आपले सावंत सर म्हणतात की हो, तिकडे एक इन्स्पेक्टर भोसले त्यांच्याशी बोलणं झालं आहे काही वर्षांपूर्वी, तिथे अशी एक नोंद झालेली आहे, तर तुम्ही त्या व्यक्तींशी जाऊन कॉन्टॅक्ट करून पहा, त्यांच्याशी मी बोललो आहे, ते तुम्हाला नक्की मदत करतील. आता अर्जुन निघाले तिकडे जायला. तितक्यात काय झालं, आता इथे जो आपलं वॉर्ड बॉय आहे त्याला सचिनचा कॉल येतो. तो सचिनचा कॉल उचलत नाही, पटकन कट करतो. त्याला आता भीती वाटायला लागली की ह्या माणसाची मदत करता जर आपण सापडलं गेलो, आपली नोकरी जाईल, आपली इज्जत जाईल, सगळं काही जाईल. आता यांच्याशी कॉन्टॅक्ट न ठेवलेलं बरं. तो लगेचच कॉल कट करतो आणि आपला चांगल्या मार्गाने वागायचं असं ठरवतो. आता ही जी काही टेस्ट होती ती होऊ द्यायची आणि तिच्यात अजिबात फेरफार करायचं नाही, असं त्या मुलाने मनाशी ठरवले. इथे मात्र सचिनचा संताप होतोय, तो मुलगा फोन उचलत नाही म्हणून. सचिन मग राकेशला म्हणतो की त्या मुलाला फोन कर जो अर्जुनच्या पाठीवर आहे. तर अर्जुनचा पाठलाग करायला त्या माणसाला बोलत असतानाच त्या व्यक्तीला कोणतरी गाडीने धक्का दिला जातो, आणि तो माणूस मग धक्का लागल्यामुळे खाली कोसळतो. त्याला लागलेलं असतं. मग आजूबाजूची माणसं त्याला उचलतात, सावरतात, त्याला कुठे लागलं आहे की नाही ते सगळं पाहू लागतात. गर्दी जमलेली असते, आणि त्याच गर्दीच्या घोळक्यातनं आपला अर्जुन कधीही त्या गाडीत बसून निघून जातो हे त्या मुलाला कळतसुद्धा नाही. त्या मुलाला लागलेलं असतं, त्यामुळे तो तिथे आडवा पडलेला असतो ना. आपला अर्जुन त्याला पाहतो, पण कळलंच नाही त्याला कोण असतं. आता अर्जुन गाडीत बसून तिथून निघून गेला आहे, आणि ह्या मुलाला कळलेलं पण नाही. गाडीजवळ तो उभा होता, पण गाडीतनं किती जण गेले, कुठं गेले, काय गेले हे त्या मुलाला कळलंच नाही. सचिन जेव्हा येतो त्यावेळेला विचारतो, तर तो म्हणतो की मला जरा गाडीने उडवलं, मी इथे पडलो होतो, मला कळलंच नाही तो अर्जुन कधी गेला. आता चैतन्य आहे की नाही हेही त्याला माहीत नाही. आता आतमध्ये काय चाललं आहे हेही त्याला माहिती नाही. तर सचिनचा संताप होतो, त्या मुलावर इतका चिडतो की एक काम सुईचं होत नाही तुमच्याकडनं. दुसरीकडे आपण घरी पाहू शकतो की आपल्या सायलीसाठी डबा घेऊन कल्पना आणि आपली प्रतिमा आहे, त्यांना जायची इच्छा आहे, आणि परमिशन काढण्यासाठी आता चैतन्याला सांगितलेलं आहे, पण डबा आत नेऊ देतील की नाही तेही माहीत नाही. तर मुद्दाम आपल्या श्वेताला माहिती काढायची असते की तुम्ही भेटायला चाललेत का, अर्जुन सर पण आहेत का तुमच्याबरोबर, कोण चालले. तर अर्जुन पनवेलच्या बाहेर गेला आहेत कुठल्या तरी कामासाठी, आणि आम्ही अश्विनला घेऊन जाणार आहोत जेलमध्ये सायलीला भेटायला. ही गोष्ट आता आपल्या कल्पनाने श्वेताला सांगितली. श्वेताला चांगली बातमी मिळाली आहे. आता ती बातमी तिला आता काही करून सचिनपर्यंत पोचवायचे, आणि सगळेजण डब्बा घेऊन आता गेलेले असतात. ती कॉल लावत असते सचिनला, पण सचिन काही कॉल उचलत नसतो. तितक्यात काय झालं की अस्मिता पण आली. अस्मिता बाळाला घेऊन मग लगेच म्हणते की माझ्या बाळाने मला मिस केलं की नाही, त्याने काही खाल्लं की नाही, त्याची विचारपूस सगळं काही चालू असतं, छान गप्पा गोष्टी. तितक्यात पुन्हा एकदा सचिनचा कॉल येतो. अरे देवा, अस्मिता समोर उभी, सचिनचा कॉल येतो आहे, आणि अस्मिता म्हणते उचल ना फोन, कोणाचा आहे. तर ती म्हणते नाही जास्त काही कामाचा नाही आहे. आणि इकडे टेस्ट चालू आहे, त्याच्यामुळे पोलीस, इन्स्पेक्टर, आपला चैतन्य, सगळे कोणी जे आहे ना सरकारी कर्मचारी ते सगळे पहारा द्यायला उभेच आहे त्या ओटी बाहेर. आणि इकडे सचिनला आत कोणीही जाऊ दिलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला मध्ये काय चाललं आहे हेच कळेना. आता तो त्या मुलाला सांगतो की तू काही करून हॉस्पिटलच्या आत जा, आणि काय चाललं आहे आतमध्ये, किती लोक आहे, तो चैतन्य आणि इन्स्पेक्टर आहे का नाही ते पण पाहून ये.
दुसरीकडे मात्र आपण पाहू शकतो की सायली आज देवाकडे खूप प्रार्थना करते की अर्जुनला यश मिळू दे. अर्जुन खूप महत्त्वाच्या कामासाठी वडगावला गेला आहे. जी सोनल आहे तिचे खरे आईवडील तिथे एका नोंदीनुसार त्यांनी केलेली हरवलेल्या मुलगी माझी असं नोंद केली. त्याच्यानुसार लक्षात आले की ती आहे तिथे, तर त्यांना शोधण्यासाठी तो गेला आहे. तर आता ती देवाकडे प्रार्थना करत असते. आता इथे प्रियाला पण फार उत्सुकता आहे की काय झालं आहे, अर्जुन कुठे गेला आहे, काय शोध लावत आहे, काय नाही ह्या गोष्टीची. पण तिला अजून कॉल आलेला नाही आणि तितक्यातच सायलीला भेटायला पण कोणीतरी आले. तर अर्जुन तर आला नसेल ना, यांना पुरावे तर मिळाले नसतील ना, ही भीती पण तिला वाटू लागलेली आहे. तर आता तिला भेटायला कोण आलं आहे ते पाहण्यासाठी सीमाला तिने पाठवलेलं आहे की जाई यांच्या मागावरती आणि बघ तिला भेटायला कोण कोण आले. आता सीमा लगबगीने सायली ज्या रूममध्ये तिथे जात असते. दुसरीकडे आपण पाहू शकतो की वडगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला अर्जुन जाऊन पोचलेला आहे. तिथे जाऊन सावंत सरांची ओळख सांगितल्या लगेचच सगळी काही माहिती मग इन्स्पेक्टर सांगू लागतात की आग जेव्हा लागली त्याच्यात किती लोक हरवले. त्याच्यातली एक जी मिसिंग कंप्लेंट आहे प्राची इंगळे म्हणून नावाची, तर ती ही मिळती जुळती मुलीची जे काही वर्णन त्याच्यानुसार आहे. तर इथे अर्जुन सगळं काही पाहतो, नाव नंबर तर काही लागत नाही आहे, घराचा ॲड्रेस आहे. तर त्या ॲड्रेसवरती भोसले सांगतात की आपण जाऊन चेक करूया आणि आपल्याला जर माहिती मिळाली ते व्यक्ती जर असेल तर त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळेल, तिचा जन्माचा दाखला वगैरे सगळं मिळू शकतं आणि ते पण कोर्टात येऊ शकतात सांगायला की ही आमचीच मुलगी आहे वगैरे वगैरे. आणि मग आपल्याला सायलीला सोडवणं सोपं जाईल. तर आता ते लगबगीने तिकडे जायला निघालेले. दुसरीकडे आपण पाहतोय सायलीला भेटायला आलं आहे कोण, तर आलं आहे प्रतिमा, आपला अश्विन, कल्पना. त्यांना पाहून तिला फार आनंद होतो आणि सगळेजण कसे आहेत, सगळ्यांनी खाल्लं पिल्लं की नाही, सगळे बरे आहेत ना, आपली गौरी कशी आहे, गौरीला बरं वाटलं की नाही, आपले मधुभाऊ कसे आहे, कुसुमताई कशी आहे वगैरे वगैरे. तर सगळे व्यवस्थित आहे. सगळ्यांना खरं तर सायली तुझी खूप आठवण येते असं कल्पना म्हणते. आणि कल्पनाला इथे सायली सांगू लागते की आपले अर्जुन जे आहे ना आज खूप महत्त्वाचा पुरावा आणण्यासाठी गेलेले, ते आज आले. मग सकाळी माझी ह्या जेलमधनं सुटका होऊ शकते, 100% मी उद्या घरी येऊ शकते. फक्त आता देवाकडे प्रार्थना करा की अर्जुनला तो महत्त्वाचा पुरावा मिळू दे. सगळेजण खूप आनंदी आहे आत्ता. आणि इथे आतमध्ये कोण कोण आहे ते पाहण्यासाठी सीमा येते. तर आशाताई तिला म्हणतात की इथे महत्त्वाचं चाललं आहे, तू जा इथून, मी आहे इथे. आता त्या सीमाला तिथनंच हाकलवून दिलं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये कोण कोण आहे ते काही सीमाला कळलेलंच नाही. तर दुसरीकडे मोबाईलवरनं आपली प्रिया फोन करून सचिनला विचारते काय काय लगबग चालली, काय गडबड चालली. तो म्हणतो काहीच कळत नाही आहे, मध्ये पण कोणाला जाऊ देत नाही, त्याच्यामुळे काय चालले काहीच कळेना. आता इथे पुन्हा एकदा गुलदस्ता. तर इथे प्रियाला कळत नाही काय चालले बाहेर, अर्जुन कुठे आहे, चैतन्य काय करतो आहे वगैरे. सचिन पण अर्ध्याच गोष्टी सांगतो आहे, त्यालासुद्धा पूर्णपणे काय माहीत नाही अर्जुन कुठे गेला आहे, कुठे निसटला आहे, काय करतो आहे. तर इथे प्रियाचा संताप होत असतो का एक काम तुमच्याच्याने धड होत नाही. तर आपण इकडे पाहू शकतो की जेलमध्ये ना तो लहान मुलगा आहे ना त्या एका कैद्याचा, त्याला घेण्यासाठी त्याच्या घरची मंडळी आलेली आहे. ती बाई खूप रडत असते की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका. तर तो माणूस म्हणतो की तूच म्हणाली होती याला घेऊन जा, इथे जेलमध्ये हा कसा राहील. ती बिचारी रडत असते की माझ्या कर्मांची शिक्षा म्हणून माझ्या मुलाला माझ्यासोबत जेलमध्ये राहावं लागते आणि मला वाटते माझा मुलगा जेलमध्ये राहू नये म्हणून त्याला माझ्यापासून दूर करावं लागते. ह्या गोष्टीचं पण मला फार दुःख होते. बिचारी आई कशी एका प्रसंगात अडकली, या गोष्टीचं सायलीला फार वाईट वाटतं. दुसरीकडे आपण पाहू शकतो की सीमा लगबगीने जाते, प्रियाला सांगते की माहीतच नाही कोण आले, कारण त्या रूममध्ये कोणाला प्रवेशही नाही आहे. तर तिथे काय चालले काहीच कळत नाही. इतकी चिडती ना प्रिया त्या सीमावरती, एक काम धड होत नाही आहे. तुला साधी माहिती काढता येत नाही की प्रिया सायलीला भेटायला कोण आलं आहे कोण नाही. आता तिला फार भीती वाटते, कारण घाम पण फुटलं आहे की अर्जुन जर आला असेल, त्याला जर काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असतील तर आता तिच्या हातात सगळं निसटतं आहे असं तिला भीती वाटत असते. आणि मग तिची चिडचिड चालू होते. आता ह्या रागातनं ती आता पुढं काय निर्णय घेते की काय नाही, हे आपल्याला उद्या पाहायला मिळेलच. पण आपल्याकडे इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे. तर इथे प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की अर्जुन आणि इन्स्पेक्टर भोसले त्या ॲड्रेसवर जातात जिथे सोनलच्या आईवडिलांनी म्हणजे इंगळेंनी कंप्लेंट नोंदवली होती की आमची मुलगी हरवलेली. तिथे गेल्यावर कळलं की कितीतरी वर्षांपूर्वी ते घर सोडून गेलेले, त्याच्यामुळे ते कुठे गेले हे कुणालाच ठाऊक नाही. पण अर्जुन त्या व्यक्तीला म्हणतो की प्लीज आमची मदत करा, ते कुठे गेले ते शोधण्यासाठी. आणि तो व्यक्ती मग म्हणतो की ठीक आहे, माझ्या 1-2 ओळखी आहे, त्यांना विचारून पाहतो मग त्यातनंच काही मिळतं आहे की नाही. पण इकडे कोर्टामध्ये दुसरा दिवस उगवला, सगळेजण कोर्टात हजीर पण आहे आणि इथे आपला इन्स्पेक्टर आलेले नाही आहे आणि आपला अर्जुन पण आलेलं नाही, सावंत पण आलेलं नाही. तर इथे इतका गोंधळ उडालेला आहे. हे जे शेंडे वकील आहे त्यांनी पूर्ण कोर्टात एकदम व्यवस्थित त्यांची बाजू मांडून सांगितलेली की सायली कशी गुन्हेगार आहे आणि सायलीने काय काय गुन्हे केलेले. त्याच्यामुळे आता सायलीवर सगळे गुन्हे सिद्ध होत आहे की काय.
म्हणून सगळ्यांना असा घाम फुटलेला आहे, सगळेजण घाबरलेले भेदरलेले. आता इथे सायलीला टेन्शन आलं आहे, अर्जुन अजूनही कोर्टात आलेलं नाही ह्या गोष्टीचं. तर आता चैतन्य इथे आपल्या न्यायाधीशांना सांगतात की थोड्याच वेळात ते हजर होतील, प्लीज थोडा तरी कळ मला, थोडी तरी वेळ द्या. तर आता त्यांच्या नकार वाजण्याच्या आत अर्जुन पोचेल की नाही ह्या गोष्टीची भीती सायलीला वाटते. चला तर मग पुढे जे काही इंटरेस्टिंग होणार ते पाहण्यासाठी आपण सगळेजण तयारच आहोत. उद्याचा एपिसोड इंटरेस्टिंग आहे, आपण नक्की पाहूया. धन्यवाद.